समजा तुमच्याकडे पाहुणे आलेत आणि तुम्ही त्यांना छान कोथिंबीर शेंगदाणे घालून पोहे दिलात आणि ते म्हणाले की नाही, मी डोसा नाही खात, हा घेऊन जा. तर तुम्ही काय कराल? त्यांना म्हणाल की हा डोसा नाही, हे पोहे आहेत. पण तरीही ते हेच म्हणाले की नाही नाही, हा डोसाच आहे आणि मी डोसा खात नाही. तर तुम्ही काय कराल? तुमच्यापैकी काही जण त्यांना समजावत बसतील की हे पोहेच आहेत, तुम्ही एकदा खाऊन तर बघा. आणि काही जण गपचूप पोह्यांची प्लेट उचलून किचन मध्ये नेऊन ठेवतील. बरोबर ना? समजा तुम्ही एका लग्नात गेलाय, छान ट्रॅडिशनल कपडे घालून गेलात आणि कोणीतरी समोरून म्हणतंय काय वेस्टर्न घालून आलायस. तर तुम्ही काय कराल? हसून दुर्लक्ष कराल, कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय घातलेला आहात. नमस्कार मंडळी, मोटिवेशनल टॉक विथ SRD या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आत्तापर्यंत थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत. सगळ्यात मोठा रोग काय म्हणतील लोक. खरंच अगदी लहानपणापासून आपल्या मेंदूत हे टाकलं गेलंय की तुम्ही जे काही कराल त्याआधी लोकांचा विचार करा. हा म्हणजे आपल्या वागण्याने कोणाला जर त्रास होणार असेल तर तो करायलाच हवा, नाही का? पण अशा गोष्टी ज्यांच्यामध्ये त्यांचा काही संबंधच नाहीये त्यात पण त्यांचा विचार करायचा. मोठे झाल्यावर जर एखादा मुलगा घरात असेल, चांगलं शिक्षण घेऊन नोकरीची वाट बघत असेल, तरीही लोक त्याला बोलतात एवढा शिकलायस आणि घरात बसलायस, काहीतरी नोकरी कर, लोक हसतील तुला. अहो पण त्या मुलाला विचारलं पाहिजे तुला काय करायचं आहे, तुझ्या काय इच्छा आहेत. पण आपण त्याचा विचार करत नाही. लग्नाला आलेल्या मुलीचं जेव्हा लग्न होत नाही तेव्हा सुद्धा हिचे लोक बोलायला लागतात. कोणाला तरी बिझनेस करायची नवीन कल्पना सुचली तर आजपर्यंत हे कोणी केलेलं नाही, तू का करतोस, लोक हसतील तुला. फक्त लोक लोक आणि लोक. तसं बघितलं तर ही लोक काही चांगलं केलात तरी नावं ठेवतात आणि काही वाईट केलात तरीही ते नावच ठेवतात. अरे लोगों का तो काम है बोलना. पण आपलं काम काय आहे? आपल्याला जे मनापासून वाटतंय ते करणं. लोक काय म्हणतील याला महत्त्व देण्यापेक्षा आपल्याला काय वाटतं याला महत्त्व द्यायला हवं. लोकांना काय रोज बोलायला नवीन विषय हवे असतात. आणि लोक म्हणजे तरी कोण? तर माणसांनी बनलेला समाज, नाही का? यांची स्मरणशक्ती बघाल तर कमीच असते. म्हणजे एखाद्या विषयावर 4 दिवस बोलतील, फार फार तर 8 दिवस बोलतील आणि विसरूनही जातील. पण यांचा पगडा किती जबरदस्त. यांच्या बोलण्यात एखाद्याच्या आयुष्याची वाट लावण्याची सुद्धा ताकद असते. हा पण ते कोण कसं घेतय यावर ते ठरतं. एक मात्र नक्की, नाव ठेवणारे लोकच टाळ्याही वाजवतात बरं का. आपलं आयुष्य घडवणं हे प्रत्येकाचं स्वप्न. पण काही जण लोकांच्या बोलण्याच्या भीतीने काहीच करत नाहीत. खरं तर हे कुठेतरी थांबवण्याची किंवा कमी करण्याची गरज आहे. पण ते कसं करणार? हा आपण लक्ष न देणं, आपलं काम करत राहणं हे सगळं ठीक आहे. पण जरा खोलवर जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण ज्याला समाज म्हणतो ना, त्या समाजातील एक व्यक्ती बघितली तर त्या व्यक्तीसाठी तिचा जो समाज असतो ना त्यात आपणही येतो. कारण आपणही माणूस आणि समाज पण माणसांनीच बनतो. मग सुरुवात आपल्यापासून करूया ना. आपण आपली मतं मांडायलाच हवीत, हे खरंय. पण जेव्हा दुसऱ्याबद्दल आपण ती मांडतो तेव्हा विचार करायला हवा. एखाद्याला जज करण्यापूर्वी त्याची परिस्थिती समजून घ्यायला हवी. थोडा त्या व्यक्तीला त्याला सिद्ध करायला वेळ दिला गेला पाहिजे. आणि तसं बघितलं तर प्रत्येक गोष्टीवर आपलं मत असायलाच पाहिजे असंही काही नाही. काही जणांना हे आधीच माहिती आहे. पण काही जण जे आजही असे वागतात त्यांनी जरा स्वतःमध्ये डोकावून बघण्याची गरज आहे. जर त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली तर समाजातील अशी बरीच लोक हळूहळू कमी व्हायला मदत होते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मोटिवेशनल टॉक विथ SRD ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.